नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवजयंतीनिमित्त राज्यभर दिनांक 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान शिवस्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल सांगली शहर जिल्हातर्फे नोंदीत बांधकाम कामगार यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शहर कार्यालयात करण्यात आले होते। यामध्ये डोळे, कान, फुफ्फुस आणि जवळपास 50 प्रकारच्या रक्ताची तपासणी करण्यात आली। 105 बांधकाम कामगार यांनी या शिबिराचे लाभ घेतले। यामध्ये जीवित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना 7 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत। या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष मनोहर माळी, प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील, महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, सरचिटणीस अनिल जुनोनीकर, जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्ची, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष अजीम पठाण आणि तोहिद फकीर आणि यश वेलकर आदी उपस्थित होते। तसेच या शिबिराला जन आरोग्य लॅबचे सर्वस्वी डॉक्टर अश्विन पाटील, तानाजी सौंदडे, सुनीता सौंदडे, ओंकार मोरे, विशाल गवंडी, फरान फकाले यांचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे आयोजन असंघटित कामगार सेल सांगली शहर जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सनदी व जिल्हा कार्याध्यक्ष सुहास वेलकर यांनी केले, तर आभार सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष विनोद मोरे यांनी मानले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवराज्य सप्ताह साजरा होत आहे। 7 दिवस विविध कार्यक्रम आम्ही घेत आहोत। त्यामध्ये आमचं बांधकाम कामगार जे आहेत नोंदणीकृत त्यांच्यासाठी आपण इथं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 17 ते 18 प्रकारच्या टेस्ट त्या रक्ताच्या चाचणीतून होणार आहेत आणि त्यामध्ये कॅन्सरपासून ते डायबिटीस असो, आणखी रक्तामध्ये कुठलाही दोष असेल तर त्याच्यावरती शासनाच्या वतीनं 7 ते 8 लाख रुपयाचे मोफत उपचार त्याच्यामध्ये होणार आहेत आणि त्यासाठी जनसेवा स्वास्थ्य लॅबोरेटरीच्या वतीनं इथं ही रक्ताची चाचणी होते। यासाठी कामगारांच्या घरातील एक कामगार नोंदणी करत असेल तर त्याच्या घरामधले जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्यांची इथं तपासणी घेतली जाते। यासाठी आमचे मुजफ्फर संदी आणि त्यांची सगळी टीम यासाठी त्यांनी सगळे आयोजन केलेलं आहे। मी खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो की गोरगरिबांच्यासाठी शिवराज्य सप्ताहाच्या निमित्तानं अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी इथं घेतलेला आहे। माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र वाटचाल करतोय। त्याच्यामध्ये आरोग्य सेवा ही फार महत्त्वाची सेवा आहे आणि त्यासाठी मुजफ्फर संदी आणि त्यांची टीम सगळी अतिशय चांगली काम करते। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सकाळपासून किती कामगारांचं रक्त सध्या आतापर्यंत सकाळपासून 30 कामगारांचे रक्ताचे सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि यानंतर दिवसभरामध्ये जवळजवळ 100 होतील अशी अपेक्षा आहे। बांधकाम कामगार नोंदणीसाठी आपलं मेडिकल चेकअप चालू आहे। आपण जन आरोग्य सेवा पॅथॉलॉजी लॅबमधून यांच्यासाठी सेवा देतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात हे आपले आरोग्य शिबिर भरवण्यात आले। सरांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नियोजनाखाली हे चालू आहे। आपण जे नोंदणीकृत बांधकाम आहे त्यांची आपण जी तपासणी करतो त्यात त्यांना 7 लाखापर्यंत ट्रीटमेंट देतो। त्यात त्यांची रक्त तपासणी होते, त्यात त्यांचे 23 प्रकारचे चाचणी केली जाते। त्यात CBC, ESR, मलेरिया रॅपिड, TFT, LFT, कॅन्सर, थायरॉइड, HIV, VDRL, विटॅमिन B12, D3, GGT असं त्यांच्या तपासण्या केल्या जातात। यात जर त्या रक्त तपासणीत त्यांना काय दोष आढळला किंवा काय आढळलं तर त्यांना 5,000 रुपयेपर्यंतच्या गोळ्या घरपोच दिल्या जातात। त्यानुसार त्यांना आपण एक कार्ड देतो। ह्या कार्डवर त्यांना 7 लाखापर्यंत दवाखाना जो काय असेल ते ट्रीटमेंट, मग त्यांची CT स्कॅन होते, MR, एक्सरे पासून त्यांच्या प्लास्टिक सर्जरीपर्यंत ऑल ओव्हर त्यांचे ऑपरेशन जे काय असतील ते सर्व फ्री केले जातात। कुठले कुठले हॉस्पिटल फ्री आहे? आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग, इसापुरे हॉस्पिटल मिरज, टेके आय केअर हॉस्पिटल सांगली सिव्हिल रोड, परत विवेकानंद हॉस्पिटल कुपवाड असे आपले हॉस्पिटल आहेत। मेहता हॉस्पिटल एक सेम मेटर्निटी तिथे हॉस्पिटल आपला लाभ दिला जातो। सकाळपासून किती कामगारांनी रक्त दिले? सकाळपासून 25 ते 30 बांधकाम कामगार नोंदणी करून त्यांचा आपण सॅम्पल घेतले आहे आणि त्यांना प्रत्येकाला कार्ड वगैरे दिले आहे।
अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.